चला विमान लँड झालेलं आहे, आपल्याला उतरायचं आहे. इथे जायचं आपण आता. इजिप्त कायरो. आपण बसमध्ये बसतोय, बसलेलो नाही, बसमध्ये जागा नाही, उभं आहे. क्या बोलेगी कंपनी? इथून आपण उतरलो असं जिल्ह्यातून. Cairo, Cairo, Egypt, Cairo. Cairo. Passenger connecting to Cairo, Egypt, Cairo. Cairo. अशा आणून सोडतात, आपण पण अशाच बसमध्ये बसलेलो आहोत. चला आपण इथे आहोत, त्यातनं उतरलो आपण. तर आपल्याला पण असं वरती जातोय. आपण एका फ्लाईटमधून उतरलो, आता दुसऱ्या फ्लाईटसाठी जायचं आहे. अडीस आबाबा या ठिकाणी आपण उतरलेलो आहोत. मोठं आहे हे पण, प्रत्येक वेगवेगळे लावतात. मी आता तिकीट दाखवलं तर इकडे जा म्हणे, तरी म्हणे बिझनेस क्लास नाही म्हणे, तुमचा आता बिझनेस क्लास संपला. या फ्लाईट पुरताच होता, आता पुढचं आहे ना म्हणे तुमचं रेग्युलर आहे म्हणे. तर आम्ही आता चाललो पुढे. चला आपण आता लाईनमध्ये चाललो. अशा लाईन असतात. प्रवास करणं सोपं आणि गोष्ट नाही आहे विमानाचा प्रवास करणं. ते इंटरनॅशनल प्रवास करायचा तर खूप अवघड काम आहे. चालावं पण लागतं, एनर्जी पाहिजे खूप चालायचं. प्रत्येक ठिकाणी शूज काढा, हे काढा, चेकिंग करा, सिक्युरिटी शूज वगैरे सगळं काढायचं आहे. ते पण प्रत्येक ठिकाणी जॅकेट काढा, प्रत्येक ठिकाणी शूज वगैरे काढा, पाऊच, मोबाईल सगळं काही काढून प्रत्येक ट्रेमध्ये वेगवेगळं ठेवा. लॅपटॉप वेगळ्या याच्यात ठेवा, शूज वेगळ्या याच्यात ठेवा, बॅकपॅक वेगळ्या याच्यात ठेवा, बॅग वेगळ्या याच्यात ठेवा. सगळी अशी प्रोसेस असते. इथं पण जातो मग माणूस प्रवासात, लांबचा प्रवास असतो. इथे हा टाईम दिसतोय स्क्रीन याच्यात, असं सगळं काढावं लागतं. असं सगळं काढावं बसतं ट्रेन. तर आपण आता ह्या जिल्ह्यामधून वरती आलेलो आहोत. हे बघा, मोठे मोठे शॉप आहेत खूप. बघितलं का किती मोठे. ओ माय गॉड.
खूपच सुंदर आहे खरं. वाव. इथे बार आहे. बार. फार्मसी पण आहे इथे मोठी. इथोपियन हे बघा लेदर. अरे बघा किती छान आहे हे बनवलेलं. मस्त आहे ना. हे बघा छान वाटतं आकार असं. काय आहे माहिती नाही पण आपल्याला कशासारखं आहे. चला आपण एक पिक्चर काढूया. इथोपियन लेदर मध्ये जाऊया आपण. हा चला इथोपियन लेदर मध्ये जाऊया. बघूया आपण. हे बघा किंमत नाही दिसत इथे कुठे. लेबल नाही आहे का. खाली पडलेलं दिसते त्याचं लेबल. हे बघा हे जॅकेट आहेत पण किंमत कुठे काय माहिती. यांना काही किंमत काही दिसतच नाही कुठे. हो $80 म्हणजे खूपच महाग आहे हो. दिस वन इज ओरिजिनल शिप लेदर. शिप म्हणजे मेंढी. ओके हे मेंढीचं लेदर आहे म्हणते. इट इज सो नाईस. कॅन आय वेअर. ओके. ओके आपण आता घालून बघूया. इज लुक गुड. ओके लुक गुड. कशी वाटते तुम्हाला ही. या आय लाईक दिस कलर. व्हेरी नाईस. वी कॉल फ्लोरसंट कलर. यू कॉल दिस इज lemon color. But lemon color is not like this. Green. See, our country they are calling in fluorescent color. Popti. You know, otherwise parrot color. You know parrot color also this. Huh? Yeah, look good. Wow. Can you take one picture? हे फक्त लेदरचंच आहे. हे बघा शिप फक्त शिपचंच दिसतंय. शिप पासून बनवलेलं. हे बघा ही जी आहे ही शिपच्या लेदरपासून बनवलेली. साधी पिशवी आहे हो ना. हलकी आहे छान आहे. $200 USD. $200 त्याच्यावरती प्राईस नाही पण. आणि हे ब्ल्यू कलर आहे असे. आणि ती टोपी ना ती $80 USD. आणि नाव इथे असं हे बघा गिगी हे असं. ओ दिस सिटी नेम इज आदी अबाबा. ओके आय विल जस्ट शो. हे बघा इथे नाव लिहिलेले आदिस अबाबा नाव आहे इथे. आदिस अबाबा. तर हे आहे असं दुकान. छान आहे. काही काही याच्यावरती लेबल आहे पण बऱ्याच याच्यावरती लेबल नाही लावलेले त्यांनी हो ना. हे बघा सुंदर आहे. बेल्ट पण आहे. पाऊच बघा. हे चप्पल. प्राइजेस नाही आहे इथे. हे बघा प्राईस नाही आहे. असं मी पहिल्यांदाच बघितलं प्राईस नाही आहे. तर हे जे आहे ना लेदरचं दुकान याच्यात सगळे मेंढीच्या लेदरपासून बनवलेल्या आहे ह्या सगळ्या वस्तू आहेत. चप्पल पण आणि बॅग्स वगैरे सगळं. आता हे दुकान आहे त्याच्यात पार्टिशन आहे. पार्टिशन पण नाही आहे त्यामुळे आमचा हा पार्ट आहे आणि इकडचं दुसऱ्याच आहे म्हणे. हे बघा हा जो पार्ट आहे इकडचा जो आहे ना हा लाईन दुसऱ्याचा आहे आणि पलीकडचा तो दुसऱ्याचा आहे असं आहे. तर छान आहे कलेक्शन पण बऱ्याच याच्यावरती म्हणजे प्राइजेस नाही आहेत. चला आपल्याला वेळ कमी आहे ना. एकच दुकान बघत बसलो आपण. हे बघा बघितलं ना. हो एवढं मोठं दुकान आहे नाही. इथोपियन खूपच मोठं शॉप आहे. मोठं आहे तरी खूप शॉप हो ना. त्याच्यात काय आहे एकाच वाटतं पण ते वेगवेगळ्याच आहे. तर मोठे दुकान आहेत पण त्याच्यात पण
त्यांनी सांगितलं हे हा पार्ट आहे ना आमचा आहे, तो पार्ट दुसऱ्याचा आहे. म्हणजे एकाच दुकानामध्ये पार्टिशन न करता मांडलेच आपले आपले दुकानं पण नाही म्हणता येणार, काय सामान मांडलं आहे फक्त. आणि प्राइजेस नव्हत्या खरं तिथे बऱ्याचशा याच्यावरती. आणि सगळं मेंढीच्या लेदरपासून बनवलेलं. धीरज नाही आले आतमध्ये. आणि मग बोलवलो तर ती बाई म्हणे ही टोपी घ्या यांच्यासाठी. म्हणे नाही नाही ती विगण आहे म्हणे, ती नाही घालणार ती टोपी. खूप महाग, पण खूपच महाग. हे दुकान आहे, हे बघा किती मोठे आहे. चला याच्यात सगळंच दिसते, टोबॅको दिसते, बुरबॉन, सिगरेट वगैरे, चॉकलेट, सगळंच आहे. परफ्यूम वगैरे दिसत आहेत हो ना. हे बघा हे आपल्या इथे पण मिळतात हो की नाही. हे आपल्या इथे पण मिळतात चॉकलेट्स. हे बघा इथे हे हो ना, छान आहे. इथे असे खूपच मोठे, माय गॉड. हे बघा परफ्यूम, इथे वॉचेस. हे बघा किंमत काय $49. ते USD डॉलरमध्येच विकतात, त्यांच्या करन्सीमध्ये नाही विकत. त्या बाईने आपल्याला सांगितलं. हे बघा हे बघा $310 गॉगलची प्राईस. $63. हे बघा हे $400, ऑलमोस्ट $400चं घड्याळ. 388. सगळे त्याच्याच रेंजमध्ये, फक्त हे थोडं $200चं दिसतंय. हे बघा ऑफर लिहिलेलं आहे इथे, 30% ऑफ आहे घड्याळावरती. इथे हे नेकलेस काय किंमत आहे बघूया आपण. नाही किंमत नाही याच्यावरती. मी सांगितलं ना यांचं ना म्हणजे किंमतच नाही आहे. अच्छा याच्यावरती किंमत आहे. माय गॉड. हे बघा $259 आहे. आपल्या इथे तर ठेवतील का इतकी महाग वस्तू बाहेर अशी लावून? नाही ठेवणार ना. ब्रेसलेट दिसतं, हे रिअल डायमंडचे आहे आणि बाहेर ठेवले त्यांनी. हे 224चं आहे. हे बघा हे असं. हे बघा या ठिकाणी परफ्यूम आहेत. कार्गो, मिरॅकल ऑफ द रोज. हे बघा नाही नाही ते असं असं करायचं, एवढं नसतं मारायचं, ते स्लोली एकदम छान वास येतो. हे बघा नाही नाही नुसतं आपण ट्राय करायला काय हरकत आहे, घ्यायचं नाही. पण प्राडाचं पण आहे माझ्याकडे, प्राडाचा गॉगल आहे तर प्राडाचे पण आहे किती. ओ ओके ओके हे बघितलंच नाही. हे बघा या ठिकाणी फक्त प्राडाचे आहेत. कितीला आहे? $329 एक. ओ माय गॉड. बघू USD. अरे बापरे. हे बघा मी आता परफ्यूम दाखवले ना तुम्हाला प्राडाचे, त्याच्या ह्या प्राइजेस आहेत. चला आपण एक पिक्चरच काढून बघितलं काय असं आहे. चला एक पिक्चर काढून घे सोनू माझं. बघितलं हे प्राडाचे आहेत, $300 आहेत परफ्यूम. USD अमेरिकन डॉलर.
मोठं आहे दुकान खूप, बरंच काय काय आहे. आरमानी लाईट आहे हा. अच्छा तू एवढं नाकात घुसतो का? नाही नाही त्याने पेपर वगैरे काही नाही ठेवलेलं, सॅम्पल ठेवलं तर कसं मारणार आहे. हे बघा इथे USD प्राइजेस लावलेत. तसं पण एअरपोर्टवरती महागच असतं ना जरी. हो युनिसेक्स फॉर बोथ. ओके या इथे पिक्चर आहे, वुमेन्स आणि मेन्स दोन्ही वापरू शकतात. ऑल हे सगळे जे आहेत ना युनिसेक्सचे, म्हणजे माणसं पण आणि स्त्रिया पण वापरू शकतात. हां दिसलं ना. तर तिने आता हे दिलं आपल्याला, बघूया. हा घेतला आपण. नाईस छान आहे हा. मिरॅकल रोज, मिरॅकल ऑफ द रोज ना. छान आहे. तर हे युनिसेक्सचे आहेत, माणसं पण वापरू शकता आणि स्त्रिया पण, दोघांसाठी आहेत. म्हणजे सगळ्याच बॉटल मी आता जे दाखवले ना प्राडाच्या, छान वाटतंय. चला ओके. आरमानी ब्रँडचा आहे, तिने दिला आता दुसरा. छान आहे. तिथे लिहिलेलं आहे अरमानी आणि प्रायवे, म्हणजे की दुसरीकडे नाही मिळणार तुम्हाला, इथेच फक्त मिळेल, म्हणजे प्रायव्हेट असं ती म्हणाली. चला मी लेडीजशी बोलत बसली, धीरज म्हणे चला आता चला. खूपच मोठं शॉप आहे ते. रूट मोबाईलचं इथे आहे दुकान. इथे हे कपड्यांचं दुकान. चला आपल्याला खाली जायचं आता. हे बघा असं आहे. ही कंट्री बघून घ्या तुम्ही पण, इथोपियन. तुम्हाला कधी यायला मिळेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती बघा. आमच्या पाठीमागे चला आपण आलो. हिंदी बोलणार आहेत हे बघा, हे सगळे माझ्या पाठीमागे. हां दे माझ्याकडे, चालते का? ते मुंबईतच घेऊया आता, ते पण आठवलं मला. छान आहे एअरपोर्ट, सुंदर आहे, मला आवडलं. तुम्हाला पण आवडेलच नक्की. अजून परत खाली जाय, तिथून आलो आता परत खाली जायचं आहे. हे बघा इथे पायऱ्या आहेत मात्र. हे असं आहे, छान आहे ना, किती सुंदर आहे. Ladies and gentlemen, may one attention please, all the remaining and carol 7 is proceed to gate number 6. Ladies and gentlemen, may one attention please. आता इथं सगळं मराठी भेटणार हां. आवाज सगळ्यांची, आता एक पण आवाज आला मराठी फॅमिलीचा. चला आपलं आता आपल्या गेटवरती जात आहोत. ओके इथून जायचं आहे. मोठीची मोठी लाईन आहे. हे बघा दिसले ना, एकदम मोठी लाईन आहे. छान आहे, लाईट वगैरे असे छान. डॉक्टरांच्या इथे असं नाही का रांगेत असं बसा पेशंट, तसं ते काकतकरचं असंच आहे. चला आपण आता आपल्या गेटच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि लाईनमध्ये आपण उभे आहोत. आणि आता हे लागली का फ्लाईट ऑलरेडी? चला फ्लाईट लागलेली आहे म्हणतात, लाईनमध्ये उभे आहोत.
किती मोठी लाईन आहे पाहिली. हे बघा या बोर्डवरती ना आधी मुंबई नव्हतं, मस्कत होतं, मस्कत. आता त्यांनी ते चेंज केले. तर आम्हाला वाटलं तर गेट नंबर तर हेच दिलं आहे, मग चुकीच्या ह्याच्यात चाललं आहे का आपण, चुकीच्या ह्याच्यात असं वाटलं. तर त्यांनी चेंज केलं आता स्क्रीनवरती, बॉम्बे केले. अजून मुंबई नाही करत ते, बॉम्बेच लावतात. म्हटलं मुंबई झाले, अजून मुंबई नाही झालं का, बॉम्बे दाखवतात. मोदीजींनी सांगितलं नाही वाटतं त्यांना. म्हटलं हे बघा इथे तिकीट. चला आपण आता बोर्डिंग केले, आपण बाहेर चाललोय. विमानाच्या आत नाही चाललोय आपण, बसमध्ये चाललोय. विमानाच्या आत नाही, बसमध्ये. अशा बसेस लावल्यात, त्या ट्रॅव्हल बसेस असतात तशा दिसत आहेत. हे बघा इथोपियन, गर्दी बघा. चला बस. हे बघा स्टँडिंग, अगदी आपल्या इंडियासारखं पकडायला आहे सोय. आणि आता झाले 10 मिनटं झाले आम्ही उभे, तर अजून बस थांबलेलीच आहे ही. अगदी मेंढरं कोंबतात की नाही तसं कोंबड्या भरतात तसं का, अगदी भरलेली आहे बस. पलीकडची पण, ज्यात आम्ही बसणार होतो ती पण. हे बघा ही पण बस कशी फुल आहे, बघितले ना. सगळे असे ते धरण्याची सोय आहे. पहिल्यांदाच बघितलं सोनू, आपण असं गेलोच नाही कधी. उभं राहून बसायची सोय असते की नाही. एवढे भरतच नाहीत पण, म्हणजे थोडेसे घेतात ना ते. अजून किती वेळ उभं राहायचे ते माहिती नाही. आपण आता डायरेक्ट तर बसमधून आपण ज्या ठिकाणी आपलं एरोप्लेन आहे लागलेलं त्या ठिकाणी जाणार आहोत. बरोबर ना सोनू? बरोबर. आपण इथे उतरलो आणि आता आपण इथे चाललो. तर आपण आफ्रिका तर नाही फिरवते, पण आफ्रिकेमधलं एअरपोर्ट बघितलं आणि ह्या इथल्या भूमिमाताला पण मी आता प्रणाम केला. आणि आफ्रिकेमधलं हे इथोपियन सिटी आहे आफ्रिकामधली. तर आणि ते इथोपियन प्लेनचं पण नाव काय, इथोपियन. सगळे मुंबईला जाणारे लोक. रात्र आहे इथे. किती वाजले रात्रीचे, किती वाजले इथे? अहो चालू नाही, माईक चालूच नव्हता, माहिती नाही आता रेकॉर्ड झालं का आधीचं. तर आपण आफ्रिके देशात आहोत हे तुम्हाला माहितीच आहे. तर आफ्रिकेमधला हा सिटी आहे इथोपियन, आणि ते प्लेन पण इथोपियनचेच आहेत, त्याच्यावरती नावसुद्धा इथोपियन आहे. आपण आता बसमधून उतरलो आणि आपण आता मुंबईच्या फ्लाईटमध्ये बसणार आहोत. तर याला काही ब्रिज वगैरे नाही आहे, बसमधून इथे सोडलेलं आहे आपल्याला. हे बघा मोठंच्या मोठं आहे विमान, खूप मोठं आहे. हे बघा दिसलं का? चलो ये अंदर आ गए हम. ये देखो प्लेन के अंदर आ गए हम, बैठ गए. ये आंटी है, आपका आ गया बेड आंटी? हाँ ये ले लो आंटी. कहाँ है आपका? बैठ जाओ आंटी. बहुत अच्छा लगा और ख्याल रखना आपका. अंकल कहाँ है? अंकल कहाँ है? अच्छी दोस्त मिल जाता है. तुम्ही मराठी आहे? मराठी आहे? ओ बस बोला ना, मुझे लगा मराठी बोल रहे. नहीं मुंबई में 10 साल रहा हूँ. चला प्लेन मध्ये आलो आपण. एका काकू आजींना पकडून आणलं जिन्यामधून. त्यांना माझा खूपच स्वभाव आवडला, आशीर्वाद दिला त्यांनी मला. आणि नेहमी म्हणतात मोठ्यांचे आशीर्वाद घेत राहावे. ओके. चला आपण आता इथोपियन फ्लाईटमध्ये परत बसलेलो आहोत मुंबईसाठी. आपण आता मुंबईच्या फ्लाईटमध्ये बसलेलो आहोत.
हे साईडचं माझं आहे सीट, मध्ये धीरज आहे, पलीकडे एक आहे पर्सन जेंट्स. हे बघा अजून येतात ते लोक, भरलंय पूर्ण प्लेन. असं कधी पण. हे बघा इथे रिमोट आहे, टी व्ही ऑपरेट करायचं, लाईटचं वगैरे सगळे बटन आहे तिथे. आणि हा इकॉनॉमिक आहे ना, इकॉनॉमी क्लास आहे हा, इकॉनॉमी क्लास आहे. इकॉनॉमी क्लासमध्ये छोटीशी अशी स्क्रीन येते टी व्हीची, चेअरच्या पाठीमागे असते, चेअरच्या पाठीमागे. आणि हा इथे हे आहे, हे बघा नाश्ता जेवण याच्यावरती. आणि सगळं झालं की परत आपण हे लॉक करून टाकायचं आणि अशी पुढे करता येते. हे बघा त्याच्यात हँग करायचं काही पण. आणि ती ही आहे बास्केट, त्याच्यात ते काय मॅगझिन वगैरे आहेत. आणि हे धीरजने ठेवले बोसचे हेडफोन, बोसचे हेडफोन ठेवलेत. आणि ते पेपर आहेत. हे बघा हे मॅगझिन बघूया आपण आता. सेवा ड्युटी फ्री शॉपिंग. चला सगळे आलेत आता, चला बेल्ट लावूया, सगळे बसलेत पॅसेंजर. हो रात्रीचा 1 वाजला, आता बोर्ड होणार फ्लाईट. हे बघा फ्लाईटमधलं लाईट बंद करण्यात आलेलं आहे. आणि आता अंधार अंधार तुम्हाला दिसते का, आणि ऐकू येते का क्लिअर? प्लेनमधला आवाज नाही येते तुम्हाला. आणि ती इन्स्ट्रक्शन देते ती आता, नाही ती नाही देते टी व्हीवरती, ती फक्त उभी आहे आणि ती देते. रात्रीचे 12:45 वाजलेत. हे बघा इन्स्ट्रक्शन बघूया आपण आता. हे आपल्या इथे पण आहे समोर लावलेले, ठीक आहे. तिकडे छोटे छोटे टी व्ही आहेत आणि इथे पण आहे आपल्या चेअरच्या टी व्हीमध्ये. आपल्यासोबत बेबी असेल, अच्छा बेबीला आपण मांडीवर घेऊन जाऊ शकतो. सगळे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस ऑफ करायचे. हां मी तर आता हातात फोन घेऊन बसले, तर हे दाखवून झालं की मी बंद करणार फोन.
बघितलं नाही मी आधी, तिने ते साईड काढलं ना, ते चेअरच्या खाली. अरे हे कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला का? काय काय केअर घ्यायची आपण प्लेनमध्ये प्रवास करताना? तर आम्ही आता तुम्हाला सेपरेट पण पाठवेल हा व्हिडिओ, ओके? आणि बघा तुम्ही. आणि तुम्ही जर प्लेनने प्रवास केला तर याची सगळी काळजी घ्यायची असते सुखाचा प्रवास होण्यासाठी. चला आपण आता फोन बंद करूया. आपण आता फोन बंद करूया. ते बोर्डेड होणार आहे लाईन. उडान घेणार ना आता विमान. बंद करू. रात्रीचे 2 वाजलेत आणि आता त्यांनी डिनर दिले आणि ज्यूस तेच ऑप्शन त्यांच्याकडे पण ऑरेंज ॲपल अशी पायनॅपलचा घेतलं ऑरेंज ज्यूस ऑरेंज ज्यूस पायनॅपल ज्यूस
खिडकीकडे जाऊन दाखवते मी पुढच्या सीटाकडे. इकडून असं जाऊया आपण. पाहिलं ना किती छान सूर्योदय दिसते. आपण पुढे जाऊया आणि तिथून घेऊया. तिथून दाखवते तुम्हाला सूर्योदय. सगळे लोक झोपेत आणि जागे. माझं आपोआपच स्क्रीन टच नाही आहे का? हे बघा ते आपोआपच चालू होते. मी चालू नाही केलं तरी पण केलं की परत आपोआप होते. त्याला बहुतेक ना असं जवळ नेलं ना तर ऑन होतं बहुतेक. नाही झोपलेत. चला आपण पण आता एक तास झोप काढू. हे आता दिसला ना सीन म्हणून मी परत माईक लावला इथे. हे बघा दिसला का? नाही तर तुम्हाला काही आवाज आला नसता. तुम्हाला आवाज नसता आला मग तुम्हाला माझा आवाज आला नसता म्हणून मग मी माईक लावला परत. नाही तर विमानाचा खूप आवाज आला असता. 4 वाजलेत आता सकाळचे म्हणून ते सूर्योदय इतका सुंदर दिसतंय. चला झोपू आपण पण. विमान लँड झालेलं आहे. चला आलो आपण मुंबई. उतरूया आपण. चला. अरे भरपूर चालत आलो आहे आम्ही. वरती पण काम चालू वाटतं घरी इथे. हे बघ ओपन आहे. भरपूर चालत आलो आहे आम्ही. वरती पण काम चालू वाटतं घरी इथे. हे बघ ओपन आहे. बापरे भरपूर चालत आलो. 2 रेस्टरूम बंद आहेत. बोर्ड लावलेलं आहे पण काम चालू आहे एका ठिकाणी. पुढे आलो ती पण साफसफाई करत होती. ते मिळालं पुढे आहे. तिथे आहे समोर बोर्ड लावलेलं. पहिल्या बाथरूमचं काम चालू, दुसऱ्याचं म्हणे पुढे जा. आणि ते दुसरं नवीन आहे. दुसरं नवीन आहे. नवीन आहे म्हणून बंद नाही आहे. म्हणून मी म्हटलं नाही का, म्हणजे नवीन आहे म्हणजे उद्घाटन झाल्याशिवाय चालू नाही करणार. अच्छा धीरज म्हणे दुसऱ्यामध्ये सांगितलं नाही आहे इसलिए बंद आहे. पुढे जा. पुढे आली तर ते पण तिथे लावून ठेवलेलं आहे लोकरचं आणि बंद करून ठेवलेलं. त्यांना म्हटलं मला जायचं आहे. पहिल्या ठिकाणी काम चालू आहे म्हणून बंद, दुसऱ्या ठिकाणी बंद म्हणाले पुढे जा. पण धीरज म्हणे त्यांनी नवीन आहे म्हणून त्यांनी सांगितलं पुढे जा म्हणून बंद होतं. आणि मग मी गेले आतमध्ये आणि ते अरे मी गेली तिथे माणूस आहे परत. आणि मी पटकन मागे आली म्हणजे लेडीजची इथे काय माणूस.
गरम काय तिथे उभं राहिलेलं का ते बघा पाहता तो कुठे उभा होता समोर आणि अंधार नव्हता नाही वेट आहे म्हणे आणि तिथे असं गेली आणि आतमध्ये गेली परत मी बाहेर आली तिथे माणूस दिसला म्हटलं रे मग मी गेली आतमध्ये म्हटलं मला आलेली आणि तिथे एक माणूस होता आतमध्ये आणि तिने त्याला विचारलं जाऊ दे का तो म्हणे हा जाऊ दे म्हटलं कुठं जायचं नाही काम नाही चालू आहे म्हणे वेट आहे म्हटलं वेट आहे पुसा ना मग आणि अंतर काही कमी नाही खूप लांब चालत आलो आम्ही अर्धा तास चालतोच आहे अजून आणि अर्धा तास आधी एरोप्लेनमध्ये पण जाऊ देत नाही बाथरूमला जाणार होती ती म्हणे बसा खाली म्हटलं मग खाली उतरल्यावर करू चला आपलं काम झालं तिने तो बोर्ड काही हलवला नाही अजून बाकीच्या बायका पण हे करत होता किरकिर आपण अजून चालतोच आहे टॉयलेटमध्ये गेल्यावर म्हटलं चला चांगली सेवा द्या कर्म करा चांगली इथे चालू आहे का मग फायनली इथे दाखवलं इथे आहे म्हणजे इथून काय मग बाहेरच पडायचे लोक मग म्हणजे घरी जाऊन काय इथे एक आहे टॉयलेट बरोबर आलं 8:30 वाजता आपलं विमान चला 8:52 झाले आपण नाही 8:30ला बरोबर पोहोचलं का हे बघा 22 मिनिटं चालत आलो आपण ते बरोबर वेळेवर पोहोचले आमचं फ्लाईट 8:30 वाजता उतरलो आम्ही प्लेनमधून बघा इथून पण आपण शॉपमधून बाहेर पडतो ना असं आपल्या इथे शॉप नाही लावलेली यांनी सगळ्या एअरपोर्टवरती असं तसं म्हणा सर तिकडे एंट्रीला सोपं आहे ना शॉप असले की रात्री गावात बसायला हे बघा मुंबई एअरपोर्ट आपला मुंबई चला धीरज कार्ट आणायला गेलाय तिकडे कार्ट आहेत ना त्याचं उगीच ओझं खांद्यावरती पण आणि हातात पण एक कार्ट घेतलं की काम होईल आपलं काय एकच लगेज बॅग आहे 2 कॅरी आता माईक काही लावलेलं नाही मी आणि का आपली ते पण आणायची चला आपली दुसरी पण बॅग आलेली आहे चला आता जाऊया आपण मी मोबाईल पण चार्जिंगला लावलेला आहे पॉवर बँकवरती चार्जिंगला लावलं आहे मोबाईल आणि माईक काही लावलेला नाही आता आंबट ढेकर येत होते चला आपल्याला कोणी पिकअपला नाही येणार आहे आणि कशाला पाहिजे आपल्याला पिकअपला आपण काही म्हातारे झालेत का आपण तरुण आहे स्वागतासाठी यावं कोणी कोणाकडनंही काही अपेक्षा करायच्या नसतात हो की नाही अपेक्षा केली की दुःख होतं
5-10 मिनिटांतर. हे बघ किती छान आहे. काही खेळण्याचं दुकान आहे, सगळे खेळणे. चला कॅब केलेली आहे आपण. कॅबचं तिकीट घेतलं. बाहेर जाऊन आपण कॅब घेणार आहोत. वेटिंग आहे हां लाईनशी. वाव आलो आपण. खाली जाणार आहे ना आपण की वरती जाणार आहे? नीचे जा रे, ऊपर जा रे. आम्ही आता वरती चाललोय हा. वरून गाडी आहे आपली. लिफ्टमध्ये बसलेलो आहोत आपण आता. नाही लिफ्टमध्ये चढलो. लिफ्टमध्ये आलो इथं बसलो नाही. काय बोलते मी मलाच कळत नाही. लिफ्टमध्ये आलेलो आहोत. आता बाहेर पडतो आपण. चला आलो आपण. चला बाहेर आलो. गरम आता पण गरम होते. सुरू उन्हाळा सुरू झालेला दिसतो मुंबईत. चला यात बसूया आपण आता. सारखा दादर स्टेशनला मराठी येतं तुला? अहो माझं पाय. अहो थांबा ना माझं पाय. काय माणूस आहे बाई. हा